मग ते छान पेपरमध्ये गुंडाळलं, टोपीमध्ये ठेवलं आणि चालत निघाला. थोडंसं ऊन असल्यामुळे ते लोणी काय झालं, पूर्ण त्याची आंघोळ झाली त्या लोण्याने. आई म्हणते, अरे हे काय झालं बबलू? तसेच महिलांसाठी नवनवीन उपक्रम घेऊन आपला विदिशा ग्रुप सतत क्रियाशील ठेवत असतात. त्याचीच परिणिती म्हणजे आपल्या या स्नेह मेळाव्याचे सलग 4थे वर्ष आपण उत्साहात साजरे करत आहोत. या वर्षी चातुर्मासानिमित्त झालेल्या उपक्रमात दर एकादशीला वारी, तुळस, भजन, टाळ, आरती, हरिपाठ, रूप पाहता लोचने, रामकृष्ण हरी तसेच एकादशी या विविध विषयांवरील ऑडिओ, व्हिडिओ आणि लेखी स्वरूपातील माहिती महिलांनी सादर केली. त्यातून काही गोष्टी नव्याने माहीत झाल्या. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त घेतलेल्या उपक्रमात विवेकानंदांच्या 75 गोष्टींचे वाचन मुलांनी केले. त्यात 25 मुलांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. आपल्या समाजातील माधुरीताई बागडे लिखित हे असंच का पुस्तकातील नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, मान्यवर, बच्चे कंपनी तसेच विदिशा महिला प्रबोधन ठाणे ग्रुपच्या हरहुन्नरी व ताई, काकू, आजी व मैत्रीण अशा सर्व भूमिका निभावणाऱ्या सर्वांच्या लाडक्या अध्यक्षा सौ मंदाकिनी बधान तसेच त्यांच्या सहकारी व माझ्या सर्व सख्या, हा आनंदी स्नेह सोहळा बघून असे वाटते की हा स्नेह सोहळा घडवण्यामागे
किती मेहनत घेतली आहे. निस्वार्थपणे समाजासाठी काम करणे सोपे काम नाही. खरं तर मुलांमध्ये खूप कलागुण असतात, पण त्या कलागुणांना वाट मोकळी करून देण्यासाठी एक स्टेज हवे असते, आणि ते काम मंदाकिनीने अगदी मनापासून केले. आज आपण येथे बघितले की 3 वर्षाच्या मुलापासून ते मोठ्यांपर्यंत मुलांनी खूप छान बक्षिसं मिळवली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून स्नेह सोहळा सार्थकी झाला असे वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्णवीचा वाढदिवस. तिला हा वाढदिवस बालगोपाळांच्या मेळाव्यात साजरा करता आला याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. हे आनंदाचे क्षण सदैव तिच्या स्मरणात राहतील. खरं तर हे श्रेय जाते मंदाकिनीला व तिच्या सहकारींना. समयसूचकतेनुसार वाढदिवस साजरा करून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांनी द्विगुणित केला. तसेच सौ स्नेहलने आपल्या ओघवत्या वाणीने मुलांचे भरपूर कौतुक केले. तिचे सूत्रसंचालन सर्वांना खिळवून ठेवते व आपलंसं करते. तसेच इतर भगिनींनी पण खूप छान साथ दिली. खरोखरच अगदी कौतुकास्पद कार्यक्रम झाला. विदिशा ग्रुपवर मुलांसाठी असेच नवीन नवीन उपक्रम राबवले जावोत व दरवर्षी हा स्नेह सोहळा दर्जेदार व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आता एक सूचना आहे. शिक्षण क्षेत्रात जर कोणाचे नातेवाईक असतील किंवा ओळख असेल तर अध्यात्म हा विषय अभ्यासक्रमात असावा हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. कारण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक व निरनिराळे ग्रंथ हे जाणून घेतल्याशिवाय आपल्या हिंदू धर्माची ओळख होणार नाही. त्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. तरी प्रयत्न करावा. धन्यवाद. तुला सुरुवातीचा एक अध्याय पाठवला, अगदी छोटासा होता, 2 मिनिटात होईल म्हणून असं. तो तिला पाठवला. तिला खूप आवडला. ती म्हणाली अगदी बिंदास टाका, पुढचे कुठले अध्याय मला ऐकायचे नाही. मला ह्या पहिल्या अध्यायातच मी प्रेमात पडले, तुम्ही बिंदास टाका. आणि खरोखरच त्याला दाद पण खूप चांगली मिळाली. आणि आज जो हा त्यांनी सन्मान केला नंदाने, म्हणजे जो प्रमुख पाहुणे म्हणून कधीही प्रसंग नव्हता आला, पण हा पहिलाच प्रसंग आला. आणि मी तर खरं तयार होत नव्हते. म्हटलं बाबा प्रमुख पाहुणे इतक्यात आपण नाही आहोत असं नाही. पण नाही, काय म्हणाले, ज्यांनी जे काय केले ना त्यांना मला पुढे आणायचं आहे. आणि तिचा जो हा स्वभाव आहे, खरोखर तिने प्रांजलपणे सगळं तिने केलं की आपल्याच व्यक्तींना आपण पुढे आणायचं. हा तिचं मला खरोखर स्वभाव खूप आवडला. मग मी म्हटलं हरकत नाही, आपण तिचं मन तर नावं नाही करायचं आहे, आपल्याला जसे जमेल तसं आपण बोलूया. खूप छान. आणि 14 मुलांसाठी मला काहीतरी बोलायला आणि त्यांच्यासाठी काहीतरी माझी हे
माझं व्यक्तिमत्व विचारलं हे खूप छान वाटलं मला. आणि मला हे वाटतं की मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आणि तुमच्यासमोर एक इंटिरियर डिझायनर म्हणून उभी आहे. प्लस मी आता एक प्राध्यापिका म्हणून माझं पुढं आयुष्य सुरू करणार आहे. त्याच्यामुळे मी काय शिकली किंवा पुढे काय करणार आहे त्याच्या मी किती त्यासाठी किती मेहनत केली हे महत्त्वाचं. मी डिग्री ठाकूरमध्ये केली. त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष एका जागेवर काम केलं. तिथे काम करताना आपण स्वतःचं पण मी काढलं, जिथे मी वेगवेगळे कामं घ्यायची इंटिरियरचे. आणि त्याच्यानंतर मी मास्टर्ससाठी म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी UK गेले. आपण म्हणतो तिथे प्रवास किती सोपा असतो, पण त्या प्रवासासाठी किती वेळ करावी लागते, विजा म्हणून तिथे वेगवेगळे कॉलेजेस शोधणं हे किती अवघड असतं. आपण म्हणतो आपल्या देशात आपण जेव्हा डिग्री करतो म्हणजे 12वी झाली त्याच्यामध्ये पण फर्स्ट इयरसाठी आपल्याकडे 1-2 नाही 1000 कॉलेजेस असतात. त्याच्यातून एक कॉलेज शोधणं तेही अवघड असतं. आपण प्रत्येकाला विचारतो की कुठलं कॉलेज, कोणीही वेगवेगळं आपण गुगल रिव्ह्यूज बघतो, प्रत्येकाला विचारतो. कारण हा शिक्षण हे आयुष्याचं खूप मोठं मार्ग असतं. जेव्हा आपण तिकडे बघतो तेव्हा आपल्याला अजून माहीत नसतं की तिकडचं कॉलेज कसं, तिकडे राहणार कसं. मी आयुष्यात ठाण्याच्या बाहेर कधीच गेली नाही आणि डायरेक्ट मास्टर्सला बाहेर गेली. आणि तेव्हा मग होते खूप प्रश्न की जायचं नाही जायचं. सो मग खूप रिसर्च केला की आपण कसं करू शकतो. आणि म्हणून मग मी कॉलेज शोधलं जिथे आपला कोर्स आपल्या वेगळा आहे. जे इथं शिकलं ते तिथे शिकायचं नाही, त्याच्यात आपलं वेगळं. आपल्याकडे इथे प्रॅक्टिकल नॉलेज कमी आहे थोडं, आपल्या इथे थोडी पुस्तकी नॉलेज आहे, पण तिकडे प्रॅक्टिकल नॉलेजसाठी मी गेली. आणि मास्टर्स इंडियात नसल्यामुळे तिकडे जायची मला संधी मिळाली. आपण तिकडे मला भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, लोक वेगळे आणि शिक्षण पद्धत तर खूपच वेगळी. तिथं गेल्यानंतर मग आपण कसं राहतो आणि एकटं राहण्यामुळे सगळ्या गोष्टी आपण एकट्याने करणं हे किती अवघड असतं. कारण घरी आयुष्यात आई असल्यामुळे सगळ्या गोष्टी आईने केल्या आहेत. आपण गेले की अरे बापरे हे पण आपल्यालाच करावं लागतं. की तेव्हा मग आईची खरी किंमत त्या 4 दिवसात कळली की अरे बापरे आपल्याला काहीच येत नाही आणि ती गोष्ट आपल्याला शिकायची आहे. तर 1.5 वर्ष मी तिथे सगळं शिकले. आता आपण म्हणतो बँकेच्या कामापासून, बँक उघडण्यापासून, बँक बंद केलं. 1.5 वर्षात आपण सगळं करतो. इथे आई वडील असतात, सगळे अजून खूप जण असतात जे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण नकळत आई वडील करतात ती आपल्याला तिथे करावी लागते. घर शोधण्यापासून, शिफ्टिंग करण्यापासून, रोजचं छोट्या छोट्या गोष्टी, लाईट बिल, आपण म्हणतो लॉन्ड्री, ते पण वेगळं आहे की अरे एक वीकमध्ये लॉन्ड्री, ऑफिस असतं. म्हणजे मी जॉब पण केला ॲज असिस्टंट प्रोफेसर तिकडे. मी माझ्या लेक्चरर जे होते मास्टर्स करायला गेली. सो ग्रॅज्युएट जणांना आम्ही तिथे वर्कशॉप्स अटेंड करायची. मग त्यांना कसं डे टू डे हे आपण नवीन ॲप शिकू शकतो ते शिकवायचं. सो ते करून प्लस मास्टरची डिग्री अभ्यास करून आपण रोजचं कसं करू शकतो याची किंमत कळते की आपण सगळ्या गोष्टी कसं छोटे छोटे करू शकतो. आणि तिथून आल्यानंतर आणि फिरायला आपण तिथे एवढं लांब गेलो आहे तर थोडं फिरायचं आहे, तिकडची वेगळी गोष्टी शिकायच्या आहेत. तिकडे लोकांना छोट्या छोट्या गोष्टींना खूप अभिमान आहे. सो आपणही आपल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असायला हवा, आपल्या संस्कृतीची नेहमी करते. आता तिथे गेल्यानंतर पण इंडियन्स कमी असते, पण इंडियामध्ये एवढी युनिटी असते की आपण एकत्र जेवढे फेस्टिवल्स मी इथे नाही साजरे केले तर तिथं साजरे केले. गणपती, पुणेरी ढोल मसून आम्ही गणपती पण बसवला, दिवाळी. सो तिथे एक युनिटी असते की इंडियन्स सगळे एकत्र येऊन कसे आपले एक युनिटी आपलं एक हायरार्की साजरा करतात. आमच्या कॉलेजमध्ये खूप चांगलं होतं की आम्ही 80% इंडियन्स होतो, त्याच्यातली मराठी आम्ही 50% होतो महाराष्ट्रातले. सो युनिटी खूप स्ट्रॉंग होती. आणि आमचे सर म्हणायचे की आय एम व्हेरी हॅपी दॅट इंडियन स्टुडंट्स आर गोईंग समवेअर इन फ्युचर. म्हणजे इंडियन्स लोक इथे येत आहेत, त्यांचं नाव करतात आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांचे तिकडे सगळे जे CEO आहेत ते आपले इंडियन्स आहेत. सो आपल्याला खूप अभिमान वाटायला हवा की आपण आपल्या देशात नाही पण दुसऱ्या देशातही त्यांची इकॉनॉमी आपल्यामुळे वाढते. आणि 2 शेवटच्या गोष्टी, मुलांनी नेहमी अशा लक्षात ठेवायचं की स्वतःवर नेहमी विश्वास ठेवावा. प्रत्येक अनुभवातून छोट्या छोट्या अनुभव ना हे नेहमी कुठेतरी आपल्याला कामी येतं. आणि कष्ट करणारा कधीही थांबू नये. आणि आज मदत एकाला केली तर दुसरं आयुष्यात कधीतरी पुन्हा मदत करतो. तिकडे मदतीला प्रत्येकाला गरज असते. आई वडील नसतात, मित्रांसाठी रात्री 2 वाजता पण कोणीही कोणासाठी रात्री मदतीला जायचं की हा आजारी आहे याच्यासाठी हे करा ते. कारण तिथे डॉक्टर हे नाहीच. आपल्याला आज आजारी पडत 1 वीकपर्यंत डॉक्टरची डिग्री अपॉइंटमेंट मिळत नाही. सो रात्री कोणाला ताप आला की लगेच कोणतरी यायचं की अरे तुला ताप आहे तर 10 जणं उभं राहायचं आपल्यासाठी. हे किती चांगलं आहे. सो आज एकाने मदत केली तर दुसरा जण त्याच्यासाठी उभा राहायचा. सो हे शिकलं की आपण एकमेकांसाठी मदत करावी. कधीही काही माझा प्रवास खूप छान झाला. खूप कोणाला
प्रॉब्लेम्स येतात विजासाठी, घरं भेटत नाही. तिकडे बिना म्हणजे प्रॉब्लेम झालेला खूप जणांना की बिल्डिंग बंद पडली. सो 2 दिवसात पूर्ण बिल्डिंग खाली करायला लावली. सो खूप जणांना घराबाहेर काढलं लिटरली. आणि आपले इंडियन्स 80% होतो. सो तेव्हा जेव्हा ज्यांनी मदत केली ती किती छान. माझ्या घरी पण 2-3 जण आलेले राहायला तेव्हा. सो जे एकमेकांना मदत करतात त्यावेळी ते आयुष्यभर टिकतात. आणि ती मैत्री आयुष्यात खूप खूप आयुष्य असं की एक तेव्हा मैत्री खूप महत्त्वाची असते. सो एकमेकांना नेहमी मदत करा. आणि कुठल्याही गोष्टीत अभ्यास जे शिक्षण करायचं जे आवडतं आहे, इंजिनियर असो, डॉक्टर असो, कलाकार, बिझनेसमॅन, काहीही बना, पण प्रामाणिकपणे ती गोष्ट करा की आपल्याला नेहमी सादर होते. आणि कुठलाही अभ्यास करताना फक्त अभ्यास करायचा म्हणून नाही, मला आवडतं आणि मला त्याच्यात काहीतरी करायचं आहे म्हणून करा, असं असं म्हणणं आहे माझं. आणि मी परत मंदाकिनी काकांचं खूप आभार मानते की मला इथे बोलवलं आणि खूप छान वाटलं. नवीन एक्सपिरियन्स आहे हा सुद्धा. आणि सगळ्यांना थँक्यू सो मच. बोललेलं बरं असं वाटतंय. त्याच्यामध्ये करायचं हे मी ठरवलेलं होतं आणि त्यासोबत माझ्या या मैत्रिणी पण म्हणाल्या नाही काकू, नाही मावशी, आपण करायचं आणि तुम्ही सगळ्यांनी साथ देताय. त्यामुळे मला अजून बरं वाटलं की चला आपण आता हा 4थं वर्ष आहे हा म्हणता आपलं की आणि आपण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा वेगळा उपक्रम राबवत असतो. तर यावर्षी आपण वाचन संस्कृतीला जास्त जोड दिली होती किंवा जास्त त्याचा उहापोह केला होता. कारण आपल्या मराठी भाषेला जागतिक भाषा म्हणून दर्जा मिळाला, राजभाषा म्हणून दर्जा मिळाला. तर आपण या इंग्लिश मिडियमच्या मुलांकडनं काहीतरी वाचून घ्यावं हाच त्याच्या मागचा उद्देश होता. आणि आपला 23 एप्रिलला जसा पुस्तक वाचक दिन असतो त्या दिवसापासून आपण हा वाचायला उपक्रम चालू केला आहे. तर एक गोष्टीचं सांगायची म्हणजे मागच्या वर्षी आपण बक्षीस म्हणून आपल्या तिलच माधुरी अलई बागडे हिच्या पुस्तकाचं आपण वितरण केलं होतं, बक्षीस वितरण. तर यामध्ये मी तिन्ही गोष्टी चालल्या की माधुरीने लिहिलेल्या पुस्तकाचं आपण कौतुक केलं आणि तिला प्रोत्साहन मिळालं. तिच्याकडून ते पुस्तक आम्ही विकत घेतलं आणि ते विकत घेतलेलं पुस्तक मुलांना वाटलं आणि तिला ते प्रोत्साहनही मिळालं, मुलांनाही समजलं लेखिका कोण आहे तेही समजलं आणि त्याच्यातील विज्ञान कथाही समजलं. आणि ते पुस्तक आपण जनरली बक्षीस मिळालेल्या वस्तू घरी गेल्या शोकेसमध्ये ठेवत किंवा असं कपाटात जातं. तर तेच पुस्तक मी सगळ्यांना काढायला सांगितलं आणि त्याच पुस्तकाची कथा मी वाचून घेतल्या सगळ्यांकडनं. त्यामुळे ते वाचनही झालं म्हणजे त्या पुस्तकाचा तिहेरी उपयोग झाला. आणि एक मला खूप भावलं, मुलांनी ते अगदी याच्यानी वाचलं सगळं पुस्तक आणि ज्यांना वाचायला नाही मिळालं त्यांनी ते रोज ते व्हिडिओ ऐकले. तर अशा रीतीने जर काही एखाद्या गोष्टीचा आपण उपयोग केला तर ते चांगलं आहे. तर नंतर मग मी स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी 75 स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी हे पुस्तक मी सगळ्या मुलांकडनं वाचून घेतलं. तर 75 गोष्टी मी छोट्या छोट्या गोष्टी होत्या तर मी ते 25 मुलांना वाटून दिला. तर त्या 25 मुलांनी त्या अगदी ज्याच्याने म्हणतो ना आनंदाने म्हणा किंवा अगदी हिरिरीने वाचल्या. तर त्याच्या त्या तिघी छोट्या मुलींचं मला जास्त कौतुक करायचं वाटतं. त्यांना वाचता येत नाही मराठी, छोट्या आहेत ना त्या. तर ते पुस्तक तर त्यांनी मला रात्री फोन केला सुनंदाताईंनी की त्यांना वाचता येत नाही तर चालेल का सांगितले. म्हटलं चालेल. मग त्यांनी त्यांच्याकडनं करून घेतली ती गोष्ट आणि त्या पोरींनी रात्रीच्या रात्री व्हिडिओ टाकला, ऑडिओ टाकला आणि स्वरा माझ्या मते ती विचारते तिकडे आजी चांगलं झालं की विचार तिला. तर मला खूप कौतुक वाटतं म्हणून मला ती आजी भावली. आता अमृताचं करूनच घेते मुलींकडनं पण आजी जास्त वेळ घरात असते तर ती जास्त म्हणजे काही उपक्रम टाकला की तर लगेच श्लोक म्हण हे म्हण आणि साईच्या बुद्धिमत्तेचं किंवा तिच्या स्मरणशक्तीचं कौतुक करावं तेवढं. एक गाणं म्हटलं की दुसरं गाणं ती दुसऱ्या दिवशी लगेच म्हणून दाखवते. खरंच कौतुकाचं झालं. म्हणजे लहानपणापासून तुला एवढं छान म्हणजे मिळालेलं ना खाद्य तर ते तू खरंच असंच वाढव आणि तू खूप मोठी होशील. आणि तेव्हा मात्र विसरू नका मला. तर अशा ह्या म्हणजे आपण जे उपक्रम राबवतोय ना
तर त्याच्यामध्ये ह्या मुलांना आनंद मिळतो आणि त्या आनंदातून किंवा त्यांना काहीतरी शिकायला मिळतं, हाच एक उद्देश असतो. मग आता आपण आयांसाठी पण काय केलं, आयांनी पण त्यामुळे त्या गोष्टी वाचल्या. मागच्या वर्षी जसं श्यामचे पुस्तक आपण लहानपणी वाचलेलं होतं, पण मुलांच्यामुळे परत त्याची रिव्हिजन झाली. आता स्वामी विवेकानंदांचं सुद्धा पुस्तक आयांनी वाचलं, म्हणजे आयांना सुद्धा त्याच्यात सहभाग आहे हे अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि त्या पण नेहमी ग्रुपवर म्हणजे असतातच. तर एकदा मी सहज एक चित्र चालवली, कुठच्या तरी दुसऱ्या ग्रुपवर चालला होता तो उपक्रम, तर त्याच्यात मी लिहिलेली चालवली मी आपल्या ग्रुपवर टाकली आणि ते चित्र पाहून सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यावर कविता म्हणजे चालवणी लिहिली. आणि मग तो उपक्रम आपोआप राबवला गेला की रोज मग मी सांगितलं मी रोज 11 वाजता चित्र टाकत जाईल. तर मी रोज 11 वाजता चित्र टाकायची, सगळ्यांनी वाट बघायची. 11 वाजले की सगळ्या पटापट सगळ्यांच्या चालवण्या आणि त्या चालवण्या मी माझ्या आपल्या फॅमिली ग्रुपवर टाकली होती. तर मग माझी भाची म्हणजे बहिणीची मुलगी ती परदेशात असते, तिने पण त्या वाचल्या आणि ती पण कविता करायला लागली किंवा चालवण्या करायला लागली. मग तिला ते खूप आवडलं. मग ती बोलली की मावशी आपण याचं ईबुक करूया. आणि मग ते त्याची प्रोसेस चालली आहे, माझी मुलगी आणि ती दोघी मिळून करताय. तर ते ईबुक मी निश्चितच प्रसारित करेल आणि तुम्हाला प्रकाशित करेल आणि सगळ्या ग्रुपवर टाकेल. ही म्हणजे माझी एक इच्छा म्हणजे की आपल्याच बायकांचं म्हणजे किती त्यांच्यामध्ये गुण आहेत. ही मनीषा फटाफट पहिली चालवणी हिची यायची, म्हणजे जी यमक जुळणं किंवा काय आहे ना, तर ते अक्षरशः म्हणजे एकदम व्यवस्थित होतं आणि सगळ्याच जणी करत होत्या. म्हणजे असं नाही की एकीने सोडत एकीने, तर रोज 20-25 तरी चालवण्या येत होत्या. आणि त्याच्यातच मला खूप आनंद झाला की बाबा काहीतरी होतं आहे. म्हणजे बायकांचा जो गुण असतो ना तो त्यामुळे त्यांचा बाहेर निघाला ना. जसं कल्पना त्यांनी नंतर सुरू केलं ते सगळं, पण त्यांच्या आता सगळेच कलागुण बाहेर निघाले. रजनीताई म्हणा किंवा सुनीताताई म्हणा, या ग्रुप यांच्या दोघींमुळे पण पोटकाळ किंवा त्यांची गाणी चालू असतात, काहीतरी चालूच असतं ग्रुपवर. तर हे जे आत्ता सगळ्या बाकीच्या आहेत त्या नुसतं ऐकू नका, तर त्यांनी पण पुढे पुढे हा ग्रुप चालवायचा आहे. म्हणजे नुसतं आपला फॉरवर्डेड मेसेज नाही टाकायचे, तर आपल्याला जे काही येतं ते तुम्ही टाकत राहा. कारण हा ग्रुप सगळ्यांचा आहे आपला, माझ्या एकटीचा नाही किंवा मी सांगेल तेच होईल असं नाही किंवा आम्ही सांगतो तेच होईल नाही. तर तुम्ही पण सांगा, तुम्ही पण काय आयडिया द्या, तर आपण ते पण आपण साजरं करू किंवा त्याच्यामध्ये राबवतो. तर अशा रीतीने मला हा ग्रुप म्हणजे सगळे मुलं काय नायक आहे, सर्वांना सर्व गुण संपन्न करायचं आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यांनी, आता ही छोटी आली तिने एकदाच बघितलं ते ग्रुपवर, तिने पण इंग्लिश मिडियमची असून पण कथा वाचल्या, तिला वाचता येत होतं तिच्या आईकडनं प्रॅक्टिस करून. हे जे आहे ना मुलांमध्ये तेच मला बघायचं आहे आणि याच्यातच आपली पिढी घडवायची आहे. म्हणजे जी नवीन पिढी घडणार आहे ती वाचनाने सगळं वाढते आपण म्हणून. तर म्हणून हे असे वाचनाचे उपक्रम आपल्याला घ्यायचे. आणि यावर्षी मी बक्षिसाची थीम पण काय ठेवली, तर सगळ्यांना पुस्तकं दिली. हेच पुस्तकं आपण आता ह्या मुलांकडनं वाचून घेऊ, म्हणजे वाचाल तो वाचाल. हेच हा जो उपक्रम आहे आपला हा सदैव चालू राहील आणि त्यांच्या याच्यात बुद्धीत पण भर पडेल आणि सगळं सामान्य ज्ञान म्हणा किंवा सगळं वाढेल. आणि बाकीचे बक्षिसं तर असतातच सगळ्यांना, पण हे बक्षीस हे व्यवस्थित आणि याच्याने वापरतील हेच एक उद्देश होता. आणि या मुलांना स्टेज मिळावं, बघा मी सांगितलं की स्टेज मिळावं म्हणून आपण हा कार्यक्रम घेतो. हा स्नेह मेळावा घ्यायचा म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. ही सगळं जुळवून आणायला सगळ्यांच्या सुट्टे आणि हे करायला वेळ लागतो आणि या मुलांना तुम्हाला तयार करायला लागतं. तर ह्या मुलांचं सगळं बघायला किंवा या मुलांना आता आर्विका आली ती पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्याच वेळा आली, तर तिला स्टेजवर आधी भीती वाटत होती, नंतर ती माईक सोडायला तयार होती. तर हे स्टेज डेअरिंग येण्यासाठीच आपण हा स्नेह मेळावा भरवतोय. एवढंच सांगायचं मला की याच्यामधनं मला सगळ्यांना वर न्यायचं किंवा त्यांच्या कलागुणांना वाढ देऊन आपण म्हणतो ना की लहान मुलांना तो बोलला आहे मातीचा गोळा असतानाच घडवायचा आहे. आणि हेच उद्दिष्ट आहे माझं की लहान मुलांना घडवायचं आहे. मोठ्यांना तर आपण नेहमीच हे करतो. आणि आता प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची माझी जी आयडिया आहे किंवा माझी जी कल्पना आहे की ह्या मुलांना बोलवायचं. ह्या मुली आपल्यातूनच मोठ्या झालेल्या आहेत आणि यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या अभ्यासक्रम निवडला. त्याच्यात तिने असं सांगितलं की तिथे गेल्यावर काय करायला लागतं, तिथे आपण आईजवळ मस्त हे दे ते दे, मग तिथे तिला घर शोधण्यापासून जेव्हा सगळं करायला लागलं तेव्हा समजलं. तर हेच म्हणणं आहे की यांचे अनुभव ऐकून आपले पण मुलं सगळं तयार होतील आणि पुढे काय करायचं किंवा पुढचा अभ्यासक्रम घ्यायचा आणि मुलांना समजेल ना की मी हे केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पालकांना पण समजेल की आपण हिला आपण आपलं मार्गदर्शन आपण इथं घेऊ शकतो. त्यामुळे मी हे मुलं चुन के म्हणा किंवा हे दरवर्षी शोधत असते. आणि एक आपल्या सिनियर सिटीजन
किंवा ज्येष्ठांमध्ये एक मी निवडते, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात मजा आहे. पण प्रत्येकाला त्याच्या काहीतरी अनुभव, त्याचे अनुभव आपल्याला समजेल आणि आपलं पण जीवन कसं सुखकर होईल. आता हल्लीच्या पिढीला काय वाटतं, काय तुमचं सांगता नाही, तर तसं नाही. त्या अनुभवामधूनच आपल्याला शिकायचं हे लक्षात ठेवायचं. म्हणून या ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोघींना बोलवण्याचा माझा हा उद्देश असतो आणि त्यांच्याकडून आपण शिकायचं असतो. आणि त्यामुळे जरी कल्पनाताई म्हणत होत्या की नाही मला नको बोलवू किंवा मी झालेच नाही, पण त्यांच्यातले कलागुण किंवा काय की कोण कल्पनाताई आहे हे सगळ्यांना समजायला पाहिजे. म्हणून म्हटलं नाही तुम्ही या, तुम्ही नंतर सगळं करताय ना, सगळं आपला संसार झाला, हेच त्यांच्यामधलं खरं वैशिष्ट्य होतं आणि म्हणून आपण त्यांना बोलू. तर अशा या आणि नेहमी माझा ग्रुप नेहमी लक्षात ठेव. आज कोणाचा वाढदिवस आहे, आज कोणाला काय बक्षीस मिळालं, तुम्ही म्हणाल काही रिकाम तिकडे आहे का? नाही, मी घरी काम पण करते, घरी काम करून मी सगळा ग्रुप बघत असते आणि मग त्याच्यामधून मला ही कल्पना होती की इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये या मुलांना जे बक्षिसं मिळाले त्यांना पण आपण देऊया, त्यांचा सत्कार करूया. मग आता हा एवढासा मुलगा आपला गड चढतोय तर त्याच्यामुळे सगळ्यांना त्याची स्फूर्ती येईल आणि सगळे त्याच्याबरोबर जाऊ शकतील. हा ते उद्देश आहे. अमृता म्हणते तर ही गाण्यामध्ये प्रसिद्ध आहे किंवा काय सगळ्यांना माहिती, पण या मुलांना कुठे माहिती, तर म्हणून म्हटलं नाही तिचा पण सत्कार. आणि आजी तर मला ग्रेटर वाटते. म्हणजे मी नेहमी म्हटलं त्यांना की सुनंदाताई तुम्ही ग्रेट आहे की ह्या मुलांकडनं तुम्ही करून घेतात. काही टाकलं, कुठचाही उपक्रम टाकला की त्या आम्ही त्या मुलांकडनं मध्ये कुठेतरी गावाला होतं म्हणे नाही मी तिकडून आल्या मी करून घेईन तिच्याकडनं. म्हणजे हे जे सांगण्याचं त्यांचं ते मला खूप म्हणजे असं वाटतं की खरंच म्हणून मी ते आदर्श आजी म्हणून मी त्यांना म्हणजे सन्मानित केलं. आणि या बाकीच्या तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. तर अशा ह्या सगळ्यांसाठी मी आहे किंवा तुमच्यासाठी मी आहे म्हटल्यापेक्षा तुमचं कौतुक हे मला भरभरून करावं असं वाटतं. आणि तेच मला भावतं की नाही सगळ्यांमध्ये जे आहे ना ते सांगितलं पाहिजे. आपणच त्याच लोकांना पुढे करणं किंवा हे करण्यापेक्षा ज्या सगळ्यांमध्ये आहे ना ते आणि प्रत्येकच काहीतरी झालं. म्हणजे असं नाही की बाबा ही अशी तशी नाही, हिला उभं केलं की तिच्यातला गुण बरोबर बाहेर पडतो आणि हेच मला साध्य करायचं आहे किंवा हेच मला पुढे न्यायचं एवढाच हा उद्देश आहे. म्हणून हा आपला ग्रुप आपण असाच सारखा खेळायचा आहे आणि दरवर्षी जास्तीत जास्त संख्येने जमायचं आहे. तेवढंच माझं सांगणं आहे. एवढंच बोलून मी त्यांच्या प्रोत्साहनानेच सगळं एवढं चालतं. त्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार.